लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राघव कृष्णासाठी एक छान साडी सिलेक्ट करतो आणि तिला ती साडी घेण्याचा आग्रह करतो. मात्र कृष्णा काही त्या साडीला हात लावायला तयार नसते आणि त्यामुळे राजश्री तिला समजावते की अगं सिंधू, असं काय करतेस तू? राघवने तुझ्यासाठी एवढ्या प्रेमाने ही साडी सिलेक्ट केली आहे, तू प्लीज नाही म्हणू नको. आणि मग रेश्मासुद्धा म्हणते की अगं सिंधू, एवढा प्रेमळ नवरा मिळायला भाग्य लागतं. आणि ते ऐकून ऋतुजा आणि रुक्मिणी रागातच तिच्याकडे बघू लागतात. तर राघवसुद्धा नाटक करत कृष्णाला म्हणत असतो की सिंधू प्लीज ही साडी घे, ही साडी तुझ्यावर खूप छान दिसेल. आणि ते ऐकून कृष्णा रागातच त्याच्याकडे बघू लागते. तर राणीसुद्धा रागातच त्या दोघांकडे बघत असते. यांचं नेमकं काय सुरू आहे याचाच ती विचार करत असते. तर इकडे राजश्री तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते की सिंधू प्लीज नाही म्हणू नको. आता राघवचं आणि तुझं लग्न होणार आहे ना, राघवने तुझ्यासाठी ही छान साडी सिलेक्ट केली आहे, तर तू प्लीज ती घे. आणि मग त्यामुळे नाईलाजाने कृष्णाला ती साडी घ्यावी लागते. त्यामुळे राघव आणि राजश्री खूप खुश होतात. आणि मग त्यानंतर राघव सगळ्यांना सांगतो की तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. त्यावर ते सगळेजण काय असं विचारतात. तर राघव सांगतो की सिंधूसुद्धा माझ्यासोबत लग्न करायला तयार झाली आहे. आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. राजश्रीला मात्र खूप आनंद झालेला असतो. तर राणी हसतच राघवला म्हणते, अरे तू काय सांगतोय, एकदा सिंधूला सुद्धा तिच्या तोंडून हे सांगू दे ना. आणि त्यावर राघव म्हणतो की मधू, तुला कळत नाही आहे का, सिंधू लाजते, त्यामुळे ती स्वतःहून काही सांगत नाही. आणि राघवचं असं बोलणं ऐकून राणी खूप चिडते. कृष्णा हळूच राघवला विचारत असते की लंबू, हे सगळं काय चाललंय, तू काय बोलतोय, तुला तरी कळतंय का? आणि त्यावर राघव म्हणतो की कृष्णा, माझं मनापासून तुझ्यावर प्रेम आहे. आता यापुढे मी त्या सिंधूचं कधी नावसुद्धा घेणार नाही. खरं तर मी तिच्यावर मनापासून प्रेम केलं होतं, मात्र ती प्रत्येक वेळी मला सोडून निघून गेली. त्यावर कृष्णा म्हणजेच सिंधू त्याला विचारते की तू फक्त महिन्याभरापासूनच तिला शोधतोय ना, लगेच थकला का? आणि त्यावर राघव म्हणतो की खरंच आता मी थकलो आहे, कारण प्रत्येक वेळी ती मला सोडून निघून जाते. त्यामुळे आता मला ती माझ्या आयुष्यात नको आहे. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. तुझा बिनधास्त स्वभाव मला खरंच खूप आवडला आहे आणि त्यामुळे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आणि राघवचं असं बोलणं ऐकून कृष्णा गप्प बसते. पुढे काय बोलावं तिला कळत नाही. आणि मग तितक्यात राजश्री त्या ठिकाणी येते. ती कृष्णाचा आणि राघवचा हात हातात घेते आणि त्या दोघांना सांगते की तुम्ही काही काळजी करू नका, मी लवकरात लवकर तुम्हा दोघांचं लग्न लावून देणार आहे. आणि ते ऐकून राणी आणि रुक्मिणी रागातच त्यांच्याकडे बघू लागतात. आणि मनाशी म्हणत असते की राघवला या कृष्णामध्ये असं काय दिसलं, तो तिच्याशी लग्न का करत आहे तेच मला कळत नाही. तर इकडे राजश्री प्रेमाने सिंधूला आणि राघवला जवळ घेते. आणि ते बघून रुक्मिणी मनाशी म्हणत असते की ही मुलगी लग्नासाठी तयार कशी काय झाली, नेमकं हिच्या मनात काय सुरू आहे काय माहीत. त्यानंतर मग राणी तिच्या खोलीत निघून जाते. तिच्या पाठोपाठ सिंधू म्हणजेच कृष्णासुद्धा येते. आणि ती नाटक करतच तिला विचारत असते की फ्रेंड, काय झालं, तू आपल्यावर चिडली का? आणि त्यावर राणी सरळ कृष्णाच्या कानाखाली ठेवून देते. त्यामुळे कृष्णाला तर धक्काच बसतो, मात्र तरीही ती शांत राहते. तर राणी तिचा हात पकडते आणि तिला खुर्चीवर ढकलून देते. ती म्हणते की तुला लाज वाटत नाही का मला असा प्रश्न विचारायला? तू मला फ्रेंड म्हणतेस ना, मग माझ्याच पाठीत खंजीर खुपसायला तुला काहीच वाटलं नाही का? आणि त्यावर कृष्णा तिला समजवण्याचा प्रयत्न करते की तू समजते तसं काही नाही. मात्र राणी तिचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती म्हणते की मला व्यवस्थित कळते तुझं काय चाललंय ते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आत्तापर्यंत मी तुझं ऐकून घेतलं, पण आता तुला माझं ऐकून घ्यावं लागेल. माझी तुझ्यावर नजर आहे, मी तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही. आणि राणीचं असं बोलणं ऐकून कृष्णा म्हणजेच सिंधू घाबरते. त्यानंतर राणी तिला म्हणते की तुझ्या गोदा मावशीला एक मुलगी दत्तक घ्यायची आहे ना, आता मी सुद्धा बघते की ती मुलगी कशी दत्तक घेते. कोणीही तिला मुलगी दत्तक देणार नाही, याची व्यवस्था मी करेल. आणि ते ऐकून सिंधू खूप घाबरते आणि मग ती राणीच्या पायाशी बसून म्हणते की फ्रेंड, तू प्लीज असं करू नको, आपल्याला त्या लंबूसोबत लग्न करायचं नाही आहे, मात्र तो आपलं काही ऐकूनच घेत नाही, तू प्लीज एकदा आपल्यावर विश्वास ठेव. मात्र राणी तिच्यावर विश्वास ठेवत
ठेवत नाही. ती म्हणते की तुझं जे काही सुरू आहे ना ते मला अगदी व्यवस्थित कळते, त्यामुळे आता यापुढे मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. माझं राघववर प्रेम आहे, मात्र तू आम्हा दोघांच्या मध्ये आली. आता मी तुला सोडणार नाही. तुझ्याचसारखी ती सिंधूसुद्धा आमच्या दोघांच्या मध्ये आली होती. मी तिचं काय केलं माहिती आहे ना, तिला वर पाठवलं. तसंच मी तुझ्याही बाबतीत करू शकते. आणि ते ऐकून कृष्णा घाबरते. ती पुन्हा राणीला समजावते की मला खरंच त्या लंबूसोबत लग्न करायचं नाही आहे, पण राणी काही ऐकून घ्यायला तयारच नसते. आणि मग त्यामुळे कृष्णा म्हणते की ठीक आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे ना, मग चल माझ्यासोबत, मी दाखवते तुला. आणि मग ती राणीचा हात पकडूनच तिला राजश्रीच्या खोलीत घेऊन जाते. दुसरीकडे राजश्री तिच्या खोलीमध्ये फेऱ्या मारत असते. इतक्यात मग कृष्णा आणि राणी त्या ठिकाणी येतात. राजश्रीला उभं असलेलं बघून कृष्णा पटकन तिच्या जवळ जाते आणि तिला म्हणते की मदर, तू का फेऱ्या मारतेस? तुला अजूनही अशक्तपणा आहे. आणि मग ती तिला बेडवर बसायला सांगते. तर राजश्री राणीकडे बघत विचारत असते की तुम्ही दोघीजणी आज एकत्र इथे कशा काय आलात? आणि त्यावेळी कृष्णा हसतच म्हणते की आपण आपल्या रूममधून बाहेर पडलो आणि आपली फ्रेंड तिच्या रूममधून, आणि मग आम्ही एकत्रच इथे आलो. आणि मग त्यानंतर राजश्री तिला म्हणते की सिंधू, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर कृष्णा म्हणत असते की हो मदर, मलासुद्धा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. राजश्री म्हणते ठीक आहे, पण आधी मी काय म्हणते ते ऐकून घे. आणि मग ती पुन्हा एकदा सिंधू आणि राघवच्या लग्नाचा विषय काढते. त्यामुळे राणी खूप चिडते. ती रागातच कृष्णाकडे बघत असते. तर कृष्णा तिला इशारा करत थांबायला सांगते. आणि मग त्यानंतर ती राजश्रीचा हात हातात घेत म्हणते की आपल्याला माहीत आहे आपलं आणि लंबूचं लग्न व्हावं अशी तुझी इच्छा आहे, आणि मला देखील त्याच्याशी लग्न करायचं आहे, पण मी आत्ता त्याच्यासोबत लग्न करू शकत नाही. आणि ते ऐकून राजश्री विचारते पण का, काय झालं? आणि त्यावेळी कृष्णा तिला सांगते की आपण तुझ्यासाठी नवस केला होता. जोपर्यंत तुझी तब्येत पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत आपण लंबूसोबत लग्नही करणार नाही. आणि ते ऐकून राजश्री आणि राणीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. त्या दोघीही कृष्णाकडे बघू लागतात. राणीलाही कळत नसतं की ही नेमकी काय करते, आणि त्यामुळे ती शांतपणे तिचं बोलणं ऐकू लागते. तर इकडे कृष्णा राजश्रीला समजावत असते की मदर, तू आधी प्लीज पूर्णपणे बरी हो, आणि मग मी आणि लंबू लग्न करतो. कारण मी तसा देवाला नवस केला होता, आणि त्यासाठी कितीही दिवस लागले ना तरी चालतील. 1 महिना लागू दे, नाही तर 1 वर्ष, पण तू आधी पूर्णपणे बरी हो. आणि कृष्णा असं बोलल्यामुळे मग राजश्रीकडे दुसरा पर्याय राहत नाही. ती नाईलाजाने म्हणते की ठीक आहे, आपण थोड्या काळासाठी थांबूयात, आणि मग त्यानंतर मी पूर्णपणे बरी झाली की मग तुझं आणि राघवचं लग्न लावून देईल. आणि त्यावर कृष्णासुद्धा आनंदाने हो म्हणते आणि तिला मिठी मारते. तर राणी हे सगळं बघत असते आणि मग त्यानंतर ती तिच्या खोलीत निघून जाते. थोड्या वेळानंतर कृष्णासुद्धा त्या ठिकाणी येते. ती आधी सरळ रूममध्ये जाते, मात्र पुन्हा बाहेर जात नाटक करत राणीला विचारते की फ्रेंड, मी येऊ का आत? आणि राणी हो म्हटल्यावरच ती पुन्हा आतमध्ये जाते. ती खूपच चिडलेली असते. तर कृष्णा तिला विचारत असते की फ्रेंड, आता काय झालंय तुला? बघितलं ना, आता ती राजश्री मदर आपलं आणि त्या लंबूचं लग्न नाही लावून देणार. त्यावर राणी म्हणत असते की लग्न फक्त महिन्याभरासाठी पुढे ढकललं आहे, कॅन्सल झालेलं नाही आहे. त्यामुळे तू एवढी खुश होऊ नको. महिन्याभरानंतर आई पुन्हा तुझ्या आणि राघवच्या लग्नाचा विषय काढतील, आणि मग काय मी तुमच्या लग्नाची मेहंदी हाताला लावून बसू का? आणि त्यावेळी कृष्णा हसतच म्हणते की मेहंदी तर तुझ्या हाताला लागणारच, पण आपल्या लग्नाची नाही, तर तुझ्या स्वतःच्या लग्नाची. आणि त्यामुळे राणी तिला विचारते की नक्की तुझ्या डोक्यात काय सुरू आहे? तर कृष्णा सांगते की आपल्याकडे 1 महिना आहे, आणि महिन्याभरात जग इकडचं तिकडं होऊ शकतं. आणि मग ती राणीला सांगू लागते की आपल्याकडे 1 महिना आहे, या महिन्याभरामध्ये तू आपल्या गोदा मावशीसाठी एक दत्तक मुलगी बघ, तिच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट कर. एकदा का गोदा मावशीने दत्तक मुलगी घेतली तर मग ती, मी आणि गोदा मावशी येथून कायमचं निघून जाऊ, आणि मग त्यानंतर तू बिनधास्त तुझ्या त्या लंबूसोबत लग्न कर. आणि कृष्णाचा हा प्लॅन ऐकून राणीसुद्धा विचारात पडते. आणि मग ती कृष्णाला विचारते की खरंच हे शक्य आहे का? आणि त्यावर कृष्णा सांगते की हो फ्रेंड, तुझा आपल्यावर विश्वास नाही आहे का? फक्त 1 महिना, 1 महिन्यामध्ये सगळं काही ठीक होईल. आणि मग त्यानंतर ती राणीला पिंकी प्रॉमिसही करते आणि तेथून जाण्यासाठी निघते. मात्र राणी तिला सांगते
की जर तू तुझा शब्द मोडला तर बघ, माझ्या इतकं वाईट दुसरं कोणीही नसेल, माझं तुझ्यावर लक्ष आहे, त्यामुळे कोणतीही हुशारी करण्याचा प्रयत्न करू नको. आणि त्यावर कृष्णा म्हणते की फ्रेंड, आपलाही तुझ्यावर विश्वास आहे, आपण कोणतीही हुशारी करणार नाही, एकदा शब्द दिला तर दिला. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. त्यानंतर मग संध्याकाळी सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात आणि तितक्यात रुक्मिणीला शकुंतलाचा कॉल येतो. शकुंतला तिला वटपौर्णिमेच्या पूजेबद्दल सांगत असते. तर रुक्मिणी तिला म्हणते की तू काही काळजी करू नको, तुला जसं हवं आहे तसंच सगळं काही होईल. आणि मग त्यानंतर ती फोन ठेवून देते. तर ऋतुजा विचारत असते की काय झालं वहिनी, काय म्हणत होती ती चावटेबाई. आणि ते ऐकून सगळेच तिच्याकडे बघून हसू लागतात. रुक्मिणी म्हणते की अगं हे काय बोलतेस तू. तर ऋतुजा हसतच म्हणते की सॉरी सॉरी वहिनी, आवटेबाई असं म्हणायचं होतं मला. आणि मग त्यानंतर रुक्मिणी तिला सांगते की उद्या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी शकुंतला आणि अवनी इकडेच येणार आहे. तर शकुंतला म्हणत होती की त्यांचे गुरुजीच पूजेसाठी इकडे येतील आणि आपण त्यांचा व्यवस्थित पाहुणचार करायला हवा. त्यावेळी ऋतुजा म्हणते मग जर एवढंच असेल तर तिला म्हणाव तू स्वतःच इथे ये आणि गुरुजींचा पाहुणचार कर. तर रुक्मिणी म्हणत असते की कसं आहे ना, ती आपल्या अवनीची सासूबाई आहे, जर तिचा पापड मोडला तर आपल्या अवनीला त्रास होईल. आधीच ती बिचारी 2 जीवांची आहे, तिला उगाच अजून काही त्रास नको. आणि त्यावर ऋतुजासुद्धा हो म्हणते. आणि मग रुक्मिणीचं लक्ष तिथेच बसलेल्या कृष्णाकडे जातं आणि मग ती मोठ्या आवाजात तिला ऐकू जाईल असं म्हणते की हे बघ ऋतुजा, उद्याचा स्वयंपाक सवाष्णींनी बनवायचा आहे आणि जोपर्यंत गुरुजींचं जेवण होत नाही तोपर्यंत इतर कोणीही त्या जेवणाला हात देखील लावायचा नाही. आणि ती मोठमोठ्याने ही गोष्ट कृष्णाला ऐकू जावी म्हणून पुन्हा पुन्हा सांगत असते. तर कृष्णा गालातल्या गालात हसत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, राणी राघवला विचारत असते की तुला माहिती आहे ना, ती मुलगी कृष्णा आहे, सिंधू नाही, मग तरीही तुला तिच्याशी लग्न का करायचं आहे. आणि त्यावर राघव म्हणतो की तू मला प्लीज कोणतेही प्रश्न विचारू नको, मला माहिती आहे मी काय करतोय ते. आणि त्यामुळे राणी गप्प बसते. तर सिंधू हे सगळं लपून ऐकत असते. आणि मग त्यानंतर ती गोदामावशीला जेव्हा हे सगळं सांगते तेव्हा गोदामावशी तिला म्हणते की तू अजून किती त्रास देणार आहे त्या पोलीसवाल्याला, तू त्याला सगळं खरं का सांगत नाही. तर सिंधूला भीती वाटत असते की सावीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पण गोदामावशी तिला समजावते की सावीच्या जीवाला धोका तेव्हा निर्माण होईल जेव्हा त्या माजुरड्या मधूला हे सगळं कळेल, मात्र तुला फक्त हे राघवला सांगायचं आहे. आणि मग सिंधूसुद्धा विचार करते की एकदा राघवला सगळं सत्य सांगून बघण्याचा प्रयत्न करायला हवा. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.